नमस्कार. आपण पाहत आहात लातूर न्यूज लाईव्ह. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. विकासाला विरोध करणाऱ्या गुंडगिरीचा पर्दाफाश. लातूरच्या प्रभाग क्रमांक 18 मधील एक अत्यंत संतापजनक घटना समोर आलेली आहे. जिथे एकीकडे नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी रात्रंदिवस झटत आहोत, तिथे दुसरीकडे काही प्रवृत्ती राजकारण आणि गुंडगिरीच्या जोरावर विकासाला खीळ घालण्याचं काम करत असल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. लातूरच्या माताजी नगरमधील 300 कुटुंबाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी बसवेश्वर कॉलेज समोर पाईपलाईनचे काम सुरू होते, पण दुर्दैवाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुंदर पाटील, कव्हेकर, विद्या पाटील, महेंद्र पाटील आणि नितीन तोरखडे यांनी येथे येऊन केवळ कामच बंद पाडलेलं नाहीये, तर भाजप कार्यकर्त्याला अमानुष मारहाण केली आहे. एवढंच नव्हे तर तिथे उपस्थित असलेल्या महिला भगिनींना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा धमकावण्यात आल्याचं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय. हे काम कुणी एका पक्षाचं नाहीये, तर सामान्य जनतेच्या हक्काच्या पाण्याचं आहे. जनहिताच्या कामात अडथळा आणणे आणि हिंसेचा आधार घेणे हा लोकशाहीचा अपमान आहे. या भ्याड हल्ल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी आणि सहकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आम्ही गप्प बसणार नाही. या गुंडगिरी विरोधात प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे अधिकृत निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. प्रभाग क्रमांक 18चा विकास थांबणार नाही आणि माताजी नगरच्या प्रत्येक घरात पाणी पोहोचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी टोकाची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससहित परत भेटूया लातूर लाईव्हमध्ये. तोवर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.